हे एव्हरीवन, वेलकम टू पूजा प्रिंट व्लॉग्स. तर कालचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. कालच्या व्लॉगमध्ये जी मस्ती आहे त्याच्यापेक्षा सुंदर आजचा व्लॉग असणार आहे. तर सकाळी सकाळी उठून मी या मॅडमसोबत खेळत होती. खूप टाईम मी त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, बट त्यांनी नंतर जे रडायला सुरुवात केली. शेवटी तिला मम्मीनेच हँडल केला आणि शांत केल्यानंतर त्यांचा फोटोशूट चालू झाला. मग त्यांचे फोटो वगैरे क्लिक केले, कारण की मम्मा जात होती लग्नालाच, गावामध्ये लग्न होतं. तर लग्नाची गाडी तर निघून गेली होती आणि ह्यांना सुद्धा तयारी करायची. मस्ती करतात ना, मामा लोक मस्ती करतात बघ कशी. मामा लोक काय करतात सकाळ सकाळ उठून, आणि मी सकाळ सकाळ उठून तुला शिकवते. बघ बाबू, गावी असल्यावरती मी मिसळ पाव शिवाय दुसरा नाश्ता करू शकत नाही. आणि मी ॲक्च्युली माझ्या डिस्टमध्ये मी स्टार्टअप केला होता कधीच खायला. सो मी स्नॅप आणि व्हिडिओ विसरली होती, तर ही पावची प्लेट होती. मग मी माझी प्लेट घेतली आणि खाण्याची सुरुवात केली. आणि इकडे मॅडम बघा काय करतात. आम्ही काय केलं बघा. नको ना. ह्या पूनमताईचा मेकअप करायचा होता. तर ह्या मेकअप करायच्या आधी मी 2 मेकअप ऑलरेडी 2 लेडीजचे केले होते, जे की त्या ऑर्डर पूर्णपणे फ्रीमध्ये होत्या. आणि हा मेकअप मी स्टार्ट केला. मी ॲक्च्युअलमध्ये मला बघायचं होतं मी व्यवस्थित मेकअप करते का हिचा, बट तो टाईमलॅप्स ऑलरेडी बंद झाला ऑटोमॅटिकली, स्टोरेज फुल झालं म्हणून. बट फायनल लुक मी दाखवेल. आणि खरंच खूप छान मेकअप झाला होता याचा बेसिक. दुपारचे 3 वाजले होते आणि सगळेजण ऑलमोस्ट घरातले लग्नाला गेले होते. मी नव्हती गेली लग्नाला, बिकॉज खूप ऊन होतं आणि या भर उन्हात मी कुठे जाणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट होती. मी 3 वाजता फ्रेश झाली, ह्यातच तुम्ही समजू शकता मी किती आळशी आहे. कारण की गावी आली की मला फक्त आराम आवडतो करायला. ऑलमोस्ट सर्व गावातले सगळे लग्नाला गेलेले, माझी टीमसुद्धा नव्हती माझ्यासोबत खेळायला. सो मी काय करू. सो फायनली मी माझ्या आवडीचं काम करायला गेली. झाडांना पाणी वगैरे घालत बसली, मस्तपैकी ओटा वगैरे वॉश केला. आणि माझा 4था क्लायंट होता मेकअप करायचा. या क्लायंटनी मला खूप त्रास दिलेला आहे, कारण की मेकअप थोडासुद्धा करून देत नव्हती. मग त्याने मी खूप सुंदर असा मेकअप तिचा फायनली केला. आणि नंतर दिदी आली लग्नावरून. जाताना तिचं मी मेकअप शूट नाही केलं आणि मी तिचा फायनल लुकसुद्धा नाही दाखवला, कारण की तिचे हेअर सेट नव्हते आता. पण मेकअप छान होता. मी व्हिडिओ तिचं शूट खूप छान केले, ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे ते तिने, बघू शकता. पूर्ण मस्त सिनेमॅटिक शूट करून दिले फ्रीमध्ये. असं वाटतं आजचा मी कोणाकडून चार्जेस घेतले असते ना, ऑलमोस्ट मी 3-4 हजार रुपये तर नक्कीच कमावले असते. ओ माय गॉड, व्हॉट अ लुक. ओ प्लीज फ्लेक्स गर्ल, फ्लेक्स. माय गॉड. शट यार. हां बोल ना. बाय मी लाडाची गो लाडाची. आफ्टर शूट मी विथ कैरीवाली भेळ खाल्ली आणि नंतर आमचा बेबी शूट चालू झालेला बाबूचा. आम्ही किती स्ट्रगल केले बघू शकतो. थोडा हास, एवढे सगळे दिसतात. मी 5 वाजता पुन्हा आम्ही खेळायला गेलो. सिकी मॅजॉरिटी 1. आम्ही गेम प्लॅन वेगळं केलं, राज्य वेगळं घेतलं आणि क्रिकेट खेळायला आलो. आणि लिटरली माझा बॅटला एकही बॉल लागत नव्हता. सो मला वाटलं बॅटच चुकीची आहे, बॅटलाच मध्ये काहीतरी खराबी असणार. मी बॅट चेंज केली आणि फाईन. अजून एक लग्न बाकी होतं. सो फायनली बोलत चला एका लग्नाला तरी जायला हवं, कारण की लग्नाचं जेवण जेवायचा मूड झाला होता. आणि डॅम सिरियसली हा रूट मला एवढा आवडला. आणि माझ्या जराही दया न दाखवता यांनी एकदाही इथे गाडी थांबवली नाही. मी खूप रिक्वेस्ट केल्यानंतरसुद्धा नंतर त्यांनी मला हॉलमध्ये आणलं शेवटी आणि आम्ही गेलो डायरेक्ट जेवायला. जेवणसुद्धा खूप मस्त होतं, जिलेबी, पापड, डाळ, भात. आणि जेवण आम्ही निघालो घरी. फक्त एका तासात आम्ही लग्नावरून रिटर्न आलो. संध्याकाळी मोमोज बनवून खाऊ घालणार होती मोठ्या बंधूंना आम्ही, आणि की तो बोलला कुछ तो खिला दे बॅन. मग काय मोमोज केले आणि ते एवढे भारी झालेले, सो त्याने मला 10/10 मार्क्ससुद्धा दिले या मोमोजला. मग घराच्याच मागे गावात जागरण पूजा होती त्याच दिवशी. मग रात्रीचं जागरण पूजा आम्ही बघायला आलो होतो.
शेवटी गावची सुट्टी संपली आणि बॅक टू होम मी निघाली मुंबईला. म्हणजेच आम्ही सर्व फॅमिली. खूप वर्षानंतर आम्ही एकत्र फॅमिली गावी आलो होतो आणि खूप मजा आणि खूप धमाल मस्ती आणि खूप मेमरीज घेऊन मी मुंबईला जाते. आणि मला अँड सेकंड थिंग की ही व्लॉगिंग वगैरे मी करते ना, ते गुड मेमरी राहते. नंतर ते बघताना ना खूप मजा येते. आय होप तुम्हालासुद्धा हे आवडले असतील. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करू नका, वाटल्यास तर सबस्क्राईब करा आणि वेट करा नेक्स्ट व्लॉगचा. बाय.